नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये आज आपण एक नेहमीचाच पदार्थ आहे तो थोडा वेगळ्या प्रकारे करणार आहोत. आज आपण बनवणार आहोत चॉकलेट केक इडली. म्हणजे केक बनवणार आहोत चॉकलेटचा, पण तो स्टीम करून. आता त्यासाठी आपण घ्यायचे इथे पाव कप दही, त्यातच पाव कप दूध घ्यायचं, त्यात पाव कप तेल घ्यायचे आणि अर्धा कप गूळ घ्यायचा. पावडर गूळ घेतलाय मी. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचंय. आता हे बघा, हे चांगलं मिक्स झालेलं आहे आणि गूळ पण विरघळलेला आहे. आता यामध्ये अगदी एक चिमूटभर मीठ घालायचं. व्हॅनिला इसेन्स घालूया. आणि ढवळून घेऊया व्यवस्थित. आता हे आपलं वेट मिक्सचर तयार आहे. यामध्ये आता आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स घालायचे आहेत. इथे मी इडली पात्र गरम करत ठेवलेलं आहे पाणी घालून. आपल्याला स्टीम करायचं आहे केक, तर पाणी घालून आपल्या इडली पात्र गरम गॅसवर ठेवलेलं आहे. इथे हा जो इडलीचा मोल्ड आहे त्याला आपण ग्रीसिंग करून घेतलंय तेलाने. तर ड्राय इन्ग्रेडियंट्स घालूया. 1 कप गव्हाचं पीठ आहे, पाव कप कोको पावडर घ्यायची, 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि हाफ टीस्पून बेकिंग सोडा घ्यायचा. आता हे सगळं चाळून घेऊया. आता हे चाळून झालंय, आपण मिक्स करून घेऊया. हे बघा, ह्याला थोडंसं अजून दूध घालायला लागणार आहे. हे बघा, आपण यामध्ये हा अर्धा कप आहे, ह्यात पाव कप आपण दूध घातलेलं आहे यात. आता ह्याच्यापेक्षा जास्त नाही पातळ करायचं. आता इथे मी मोल्ड ग्रीस करून ठेवलेला आहे. प्रत्येक मोल्डमध्ये घालूया. आता याच्यामध्ये आपण एक चॉकलेट चिप्स घालूया आणि याच्यावर थोडंसं कोट करून ठेवायचं. तसंच दुसरा पण ट्रे आपण तयार करूया. हे थोडंसं असं टॅप करायचं. हे बघा, आपले दोन्ही ट्रे तयार आहेत. आता आपण स्टीम करायला ठेवायचे. स्टीमर तयार केलेलं आहे, त्यात आता हे ठेवूया आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि 15 मिनिटं आपल्याला हे स्टीम करायचे. तर 15 मिनिटांनी बघूया. 15 मिनिटं झाली आहेत. आता आपण उघडून बघूया. वाव, तुम्ही बघू शकताय किती छान असे फुललेले आहेत आपले केक. गॅस बंद करायचा आहे आणि हे बाहेर काढून थंड करायचं आणि मग आपण हे काढायचे. आता हे बघा, थंड झालंय. आता आपण काढून घेऊया. हे बघू शकताय तुम्ही, अगदी स्पॉन्जी झालेलं आहे. हे मध्ये तुम्ही बघू शकाल इथे हा जो लावा दिसतोय, आपण जे चॉकलेट चिप्स ठेवले होते ते आता वितळलेले आहेत आणि हा तुम्हाला मध्ये हा लावा दिसत असेल. अतिशय सुंदर होतात. तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्हाला माझी ही पद्धत जर आवडली असेल तर लाईक करा. कधीतरी हे असं करायला हरकत नाही, अगदी झटपट होतात. हे बघा, हे बघा, आपले चॉकलेट केक इडली तयार आहे. मी तुम्हाला एक फोडून दाखवते. हे बघा, आतमध्ये आपण जो लावा टाकला होता, कॅडबरी तुकडे टाकले होते, ते वितळून अतिशय छान असा लावा दिसतोय. यात तुम्ही ड्रायफ्रूट्ससुद्धा घालू शकता किंवा असेच सुद्धा खाऊ शकता. मस्त लागतात. टी टाईम केक आहे ते.